नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2च्या या दुपारच्या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया। या घडीची महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघतोय। वंचित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युती झालेली आहे। या संदर्भातली ही बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची घोषणा झालेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचा नवा पॅटर्न अस्तित्वात आलेला आहे। याबाबत उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे येऊन घोषणा केली। अजून कुणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिलंय। तसंच हिम्मत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलंय सत्ताधाऱ्यांना। याशिवाय शिवसेना वंचितची युती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही मान्य असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। भाजप आणि अपक्षाच्या जागा वंचितला सोडण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी असून वंचितला 50 ते 70 जागा मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारी ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघे एकत्र येत आहोत। ठीक आहे, पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा त्या वेळेला जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच। महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा? वैयक्तिक म्हणजे 2 पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी तीन तिघडा असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी, तुमची आणि आमची शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे, पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही। प्रकाश आंबेडकर सर एक खूप मोठी महाराष्ट्राच्या राजकारणातली घटना आहे, कसं बघताय याकडे? पुढच्या भविष्यामध्ये राजकारण कसं असेल महाराष्ट्राचं? मी एक असणारं ह्याच्यामधलं एक सांगेन की गरिबांपर्यंत आणि वंचितांपर्यंत सत्ता पोचण्याचा मार्ग हा मोकळा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो। सत्तेला जे कैद केलं होतं इथल्या श्रीमंताने तो आता मोकळा करण्याचा मार्ग झालेला आहे। दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये नव्यानं जी काही धोरणं आली पाहिजे होती ती आता यायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि मुंबईसारखं शहर जे आहे की ज्याला मी वाईट असं म्हणतो की वापरण्याचाच हेतू सगळ्यांचा होता, त्याच्यापेक्षा हे शहर जगण्यालायक राहील असं आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। शिवसेना आणि तुमच्यामध्ये याआधी काही बरं असं वातावरण नव्हतं, ते आता बरं होईल का पुढच्या भविष्यामध्ये? माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की गेले 20 वर्ष आपण जे म्हणत असाल जुनं 70-80च्या काळातलं जे होतं ते हळूहळू असं निवळत गेलेलं आहे। आणि मी असं म्हणेन की आता मॅच्युरिटी ही आलेली आहे आणि त्या मॅच्युअर राजकारणाची सुरुवात होईल असं मी मानतोय। या आधीच्या निवडणुका तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढवल्या, मात्र आता एकमेकांसोबत तुम्हाला लढायचे आहेत। तळागाळाचा जो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी, आमचा असणारा लढा हा त्यावेळेसचा सेनेच्या विरोधातलाच नव्हता, तो मुळात असणारा जो आहे तो बीजेपीच्या विरोधातला होता। त्याच्यामुळे आमचं जे टार्गेट त्यावेळेसचं होतं ते बीजेपी होतं, सेना नव्हतं। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, मात्र शिवसेनेचे जे इतर सहकारी पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते मात्र तुम्हाला स्वीकारत नाहीये। तर महाविकास आघाडीमध्ये कसं, आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी? आता उद्धवजींनी अगोदरच सांगितले की त्यांची जिम्मेदारी आहे, ते आता निभावतील। माझ्या डोक्याला ताप नाही येतो। पण तुमची जागा वाटपाचं गणित कसं असणार? कारण जागा वाटप अत्यंत महत्वाचं आहे, कार्यकर्त्यांना किंवा इच्छुक जे उमेदवार असतील त्यांचं समाधान होणं अत्यंत गरजेचं आहे। नाही, ते मला वाटतं ज्यावेळेस ब्रिज क्रॉस करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते आम्ही क्रॉस करू।
यापुढे महाविकास आघाडीची जी काही बैठक होईल त्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहणार का? ते माझं आत्ताचं जे आहे ते असताना मी मगाशी जे क्लिअर केलं की आम्ही शिवसेनेबरोबर बसलेलो आहोत. शिवसेनेने आता असताना महाविकास आघाडीमधला तो निर्णय करून घ्यायचा आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग आम्ही त्या बैठकीला जाण्याचा प्रश्न येतो, त्याच्या अगोदर येत नाही. देशात सध्या कडवट हिंदुत्व कुणाचं एक प्रकारे स्पर्धाच लागलेली आहे. तुम्ही कडवट शिवसेनेसोबत- हिंदुत्वापेक्षा मी असं म्हणेन जे नवीन बदल आले पाहिजे होते त्याला असणारा सक्सेसफुली मी असं म्हणेन RSS BJPनी थांबवलेला आहे. सुधारणा ज्या आहेत त्याला आता चालना मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्यातून BJP RSS अस्वस्थ होईल असं माझा अंदाज आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा म्हणतात की शिवसेनेने जर वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली असेल तर शिवसेनेच्या कोट्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमधून शिवसेनेच्या कोट्यात ज्या काही जागा मिळतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला जागा द्याव्यात असं अजित पवारांचं म्हणणं आहे. आणि माझं नो कमेंट्स. त्यांनी तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. असं असताना आपण दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहात. मग कसं गणित असेल? आपल्या दोघांची मान्यता आहे, काही हरकत नाहीये या युतीला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बरोबर आहे की आज देशाचं संविधान, देशाची लोकशाही अडचणीमध्ये आहे. अशा वेळेस समविचारी पक्ष जर एकत्र येत असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे. आता राहिला प्रश्न की जागा वाटपांचं कसं होणार, त्या संदर्भामध्ये पुढे जाऊन आपण कशी वाटचाल करणार. तर हे जे आहे, जेव्हा तिन्ही पक्षांचे मोठे नेते बसतील वरिष्ठ, त्यावेळेस त्याच्या संदर्भामधला जो आहे तो निर्णय होईल. पण असं जे बातमी सुरू आहे, साधारण अतुलजी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वाट्याला ज्या जागा येणार त्यातून वंचितचा वाटा असेल का मवियातून वंचितचा वाटा असेल? मी आपल्याला तेच सांगतो आहे की ते खूप फार महत्वाची गोष्ट नाही आहे. ते वरिष्ठ नेते बसून त्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे तो सोडवतील. आज सर्वात जास्त महत्वाची कुठली घटना असेल तर सगळे समविचारी पक्ष एकत्र येऊन हा जो फोर्स आहे, जो देशासाठी अडचणीचा ठरतो आहे, जो देशासाठी घातक ठरतो आहे, त्याच्या विरोधामध्ये एकत्र येऊन देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा जो प्रयत्न आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे नाही, आपल्याला हा प्रश्न विचारण्याचं कारण अतुलजी असं की आपल्यालाच फार मोठा फटका बसला होता मागच्या निवडणुकांमध्ये वंचितचा, त्यामुळे आपण समोरासमोर होतात एकमेकांच्या. असं आहे की चांगलं भविष्य करायचं असेल आणि वर्तमानामध्ये जर चांगले बदल होत असतील तर आपण भूतकाळ विसरायला पाहिजे. शेवटी त्यांच्याही लक्षात आलं असेल की आपल्यामुळे फायदा हा भाजपचा झालेला आहे आणि नुकसान हे संविधानवादी पक्षांचं, जे देशाची लोकशाही ज्या पक्षाने स्थापित केली त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ते जर एक पाऊल पुढे जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. नक्की. धन्यवाद अतुलजी सविस्तर बोलल्याबद्दल. महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का, हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झालेला आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेलेला आहे. मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018ला पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे 5 वर्ष पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं. ही मुदत 23 जानेवारी 2023ला पूर्ण होते. एकीकडे मुदत पूर्ण होत असतानाच शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे. आजपासून 30 जानेवारीपर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. जो निर्णय इलेक्शन कमिशनर आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जे आपले निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यांच्या समोर आता ती सुनावणी झाली. अंतिम निर्णय ते जे देतील ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमानुसार ज्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यांना जोपर्यंत या पक्षाचा चिन्ह आणि नाव मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना प्रमुख पदावर राहता येणार नाही. बाळासाहेबांनी स्वतः सुरू केलेला पक्ष आणि अर्थातच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता. त्याच्यामुळे ज्यांना बाळासाहेबांवर प्रेम आहे ते बाळासाहेबांचा निर्णय कसा चॅलेंज करतील.
त्याच्या मागे कुठलं तरी षडयंत्र असेल तर किंवा स्वतःचा स्वार्थ असेल तर काय करू शकतो. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती, पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही नेमणूक असं मी मानतो. त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील असा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांचं पक्षप्रमुख पद आजपासून मुदत संपलेली आहे असा टोला त्यांनी लगावला. तसंच जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाहीत, आपल्या घर सांभाळू शकत नाहीत, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील, मला शंका आहे असंही ते म्हणाले. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. आज खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे इथून पुढे आता काय भाजपची भूमिका असेल उद्धव ठाकरे यांना घेऊन? नाही, उद्धव ठाकरेबद्दल भाजपची भूमिका काय याबद्दलचा प्रश्न तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं हेच मला कळत नाही. कारण भाजपची भूमिका हीच असणार आहे की त्यांनी पक्ष आपला चालवावा. आम्ही आपला पक्ष चालवतो आहे, त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा असतो, आमचा पक्ष आम्ही चालवायचा असतो. त्यांच्याबद्दलची भूमिका काय? आज काही निवडणुका नाही, काही नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा, आम्ही आपला पक्ष वाढवायचा. पण खरं तर भाजपकडून वारंवार त्या शिवसेनेवर किंवा ठाकरे गटावर टीका केली जाते, त्यामुळे आता ते त्या पक्षाचेच प्रमुख असणार नाही, त्यामुळे मग भाजपला टीका करायला उद्धव ठाकरे असतील का पक्षप्रमुख? खरं तर उद्धव ठाकरे आता निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशा पक्षाचे पक्षप्रमुख आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे आता कुठलंही रजिस्ट्रेशन नाही आहे. आजपासून त्यांचा मला वाटतं आयोगाकडे त्यांची मुदत संपली आहे. तर पुढची आयोग काय भूमिका घेईल याची वाट बघावी. मग आता कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांना म्हणता येईल? तर शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाकडून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारस आहोत असं सांगताना औरंगाबादमध्ये ठाकरे गट संपूर्णपणे रिकामा होईल असं भाकीत भुमरेंनी वर्तवलंय. तसंच चंद्रकांत खैरे यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. मला एकच सांगायचं की आम्ही जरी रक्ताचे वारसदार नसलो पण आम्ही विचाराचे वारसदार आहे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे. आजच्या रॅलीतून तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथून पुढं हे सगळे बाळासाहेबांच्या विचारात म्हणजे सामील झालेले. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो. एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही असेल, मग सगळे शहरवासी जिल्हा हा बाळासाहेबांच्या विचाराशी सहमत. खैरेला कोणी घेतच नाही पहिली गोष्ट. काय खैरेला कोणी तुमच्याकडे आले तर आम्ही घेऊ शकत नाही. त्यांना घेऊन काय उपयोग होणार आहे? काय उपयोगाचे नाही. उलट त्यांना घेतलं तर शिवसेना नाराज होतील. शिंदे गट नाराज. हो, त्यांना घेऊ शकत नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप सुद्धा स्पष्टता आलेली नाही. मात्र आपल्याला निश्चितपणे मंत्रिपद मिळणार असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याबद्दल कडूंनी नाराजी व्यक्त केलेली होती. विरोधकच स्थिर नाही आहे. विरोधक जर स्थिर असतं तर आम्ही अस्थिर राहू शकलो असतो, पण विरोधकच तुम्हाला माहीत आहे काय स्थिती आहे तर. आणि त्याच्यामुळे राहिला मंत्रिमंडळाचा तर विषय तो नाही. आम्ही दिव्यांग मंत्रालय घेतलं आहे, मंत्री होणारच आहे.
पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरता पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे। पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असेल यावरून भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड इथं बिनविरोध निवडणूक होण्याकरता प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। बिनविरोधसाठी प्रयत्न तर आम्ही करणारच, पण असे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या महान नेत्यांनी निवडणूक होणार असं सूचित केलेलं आहे, तयारीला लागलेले आहेत। काही उमेदवारांनी आपले पोस्टर्स लावणंही सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे बिनविरोधसाठी प्रयत्न करत असताना गाफील न राहता निवडणूक होईल असं मानून आम्ही तयारीला लागलेलो आहोत। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती आहे। यानिमित्त राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रम योजले गेलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याकरता मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत आहेत। याशिवाय औरंगाबाद आणि नाशिकमध्येही मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं। बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करतायत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्यांचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो। आज विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील आदरणीय बाळासाहेबांचं तैलचित्र देखील आम्ही लावणार आहोत। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याच त्यांच्या आशीर्वादामुळे आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। जे काही त्यांची शिकवण आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, 80% समाजकारण, 20% राजकारण, हा त्यांचा मूलमंत्र आहे आणि तो घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार पुढे आम्ही नेण्याचं काम करतोय। बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीका केली। बाळासाहेबांनी नातं हे रक्तानं होत नाही, त्यांच्याशी विचारांनी नातं हे खरं नातं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। जो विचारांशी नातं सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल। ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मोडू दिला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। मानवंदना अर्पित करतो। बाळासाहेबांची नातं हे रक्ताने होत नाही, ते विचारांनी करावं लागतं। विचारांचं नातं हे बाळासाहेबांची खरं नातं आहे आणि जो विचारांचं नातं या ठिकाणी सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल। बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मोडू दिला जाणार नाही। चंद्रकांत खैरेंनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। उद्धव साहेबांच्या बरोबर कशाला युती केली होती? उद्धव साहेबांबरोबर राहून त्या ठिकाणी आमचे मंत्री कशाला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात मंत्री केले होते? आणि मग हे आत्ता तुम्हाला समजलं का? शिवसेना सगळ्यात जास्त फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि तेही पैशाने फोडून हे पाप त्यांना पण लागणार आहे आणि हे पाप जे आता गद्दार आहेत ना, जे मुख्यमंत्री म्हणून मिळवतात, ते सगळ्यांना लागणार आहे आणि रोज काहीतरी स्टेटमेंट देणार, उद्धव साहेबांच्या बाबतीत देणार, मातोश्रीच्या बाबतीत देणार, अजित साहेबांच्या बाबतीत देणार, माझ्या बाबतीत पण कधी बोलतात, पण मी तर त्यांना सरळ करून टाकतो। सांगायचा मुद्दा असा की जर अशा पद्धतीने हे लोक वागत असतील तर ते योग्य नाही आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। बागेश्वर धाम इथल्या धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरील आरोपांनंतर श्याम मानव यांना धमकीचे कॉल्स येत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन इथल्या कॉटेजमध्ये मुक्कामी असून त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। त्यांच्या भक्तांनी
कोणत्याच प्रकारची पुढे न येता किंवा आपली तयारी न दाखवता सिद्ध करण्यासाठी आपली शक्ती त्यांनी सरळ प्राध्यापक श्याम मानव यांच्यावर आक्षेप घेतला. त्यांनी धमक्या यायला लागले, मोबाईलमधून धमक्या यायला लागल्या, आम्हाला फोन यायला लागले, आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला धमक्या यायला लागला, तुम्हाला मारून टाकू, दाभोळकर सारखा तुमचा आम्ही परिणाम करू वगैरे. आणि त्यांनी आमच्या विरुद्ध मोर्चा पण काढला, श्याम मानवांच्या तोंडावर त्यांनी क्रॉस मारला. हे सगळे लक्षण आहे की त्यांनी धमक्या दिल्या आणि पोलिसांना काल आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ इथं रस्त्याच्या वादातून माजी सरपंचाच्या कुटुंबियांनी 3 जणांवर जीवघेणा हल्ला केलाय. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस पाटील देखील जखमी झालेत. गोडे आणि देशमुख कुटुंबामध्ये रस्त्यावरून वाद सुरू होता. या हाणामारीत 3 जण जखमी झालेत. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, समोर येतोय. हाणामारीचा हा व्हिडिओ आहे. 3 जण जखमी झालेले आहेत. पोलीस पाटील 2 गेले होते, तेही जखमी झालेले आहेत. रस्त्यावरून हा वाद निर्माण झालेला होता, त्याचं पर्यवसान हाणामारीपर्यंत गेलंय. एक महत्त्वाची बातमी येते. अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीकरता NSUIनं पुणे विद्यापीठात आंदोलन सुरू केलेलं आहे. पुढे ढकलाव्यात या मागणीकरता NSUIनं आंदोलन सुरू केलेलं आहे. लागोपाठ परीक्षा आल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडलंय असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय. आणि त्यामुळे आंदोलक विद्यार्थी असं म्हणतायत की NSUIचं हे पुणे विद्यापीठातलं आंदोलन आहे आणि या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात. अभियांत्रिकी द्वितीय वर्ष परीक्षेचा मुद्दा आहे, पुढे ढकलल्या जाव्यात. वेळापत्रक कोलमडतंय, अभ्यास करायला वेळ मिळत नाहीये, अशा प्रकारचं कारण NSUIच्या आंदोलकांनी दिलेलं आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारलं. चंद्रकांत, काय अपडेट? याच्यामध्ये एक अडचण अशी आहे विद्यार्थ्यांची, काहींचे ऍडमिशन डिसेंबरला झाले, अभ्यासक्रम पण पूर्ण नाही झाले. विशेषतः दुसऱ्या वर्ष अभियांत्रिकीची जवळपास 75,000 मुलांना हा फटका बसतोय आणि 105 कॉलेजेसमध्ये ही अडचण आहे. म्हणजे कॉलेजेस त्यांच्या ज्या परीक्षा घेतात, ज्याला आपण घटक चाचणी म्हणतो, ते आता 4 दिवसापूर्वी झाल्यात आणि विद्यापीठाने त्यांची फर्स्ट सेमची जी एक्झाम आहे, सेकंड सेम, थर्ड सेमची मी थोडक्यात, ती लगेच 4 दिवसांनी डिक्लेअर केली. त्यामुळे मुलांना अभ्यास करायलाच वेळ मिळाला नाही आणि अभ्यासक्रम पूर्ण नाही. म्हणून मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही तो किमान 1 महिन्याचा गॅप असावा नियमानुसार दोन्ही परीक्षांमध्ये, तो ठेवा. त्यासाठी मुलांनी आंदोलन केलेलं आहे. नक्की चंद्रकांत, आभार, आपण सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.